बंधू अशोक खरातचे एक ना एक कारनामे समोर येऊ लागलेले आहेत आणि अशोक खरातच्या संपर्कात असलेल्यांची देखील किंवा विश्वस्त मंडळावर असलेल्यांची देखील चौकशी करावी अशी मागणी जोर धरते. मात्र तत्पूर्वी त्याचे पी असतील, कर्मचारी असतील किंवा मंदिरातील पुजारी असतील यांना देखील चौकशीला बोलवलं होतं. मात्र रमेश शिंगे नावाचे व्यक्ती पी ए म्हणून असल्याची चर्चा देखील सुरू होती. आपल्यासोबत बोलण्यासाठी रमेश शिंगे आहे, त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ते अशोक खरातांचे पी ए असल्याची देखील चर्चा सुरू होती. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकं रमेश शिंगे तुम्ही आहात, तुमच्या नावाची चर्चा होती, तुम्ही अशोक खरातांचे पी ए होते, पी ए आहात आणि तुम्ही आर्थिक व्यवहारामध्ये देखील आहात अशी चर्चा सुरू होती. नेमकं याकडे कसं बघता, ही चर्चा सुरू आहे? काय झालं, मी त्या कॅप्टन खरातचा पी ए नाही. पहिला मुद्दा. ट्रस्टी पण नाही. मी फक्त एक शिक्षक आहे आणि रविवारच्या सुट्टी दिवशी मी फक्त मंदिरावर जात असतो स्वयंसेवक म्हणून. आणि स्वयंसेवक जात असताना तिथं थोडेफार कामं असतील किंवा भाविक येत असतात. तिथं हॉटेल नसल्यामुळे त्यांना पाणी देणं किंवा चहा किंवा नाश्ता लागला असेल मी नाश्ता देणं, हा एक मी काम करायची तिथं स्वयंसेवक म्हणून. ते मी सुट्टी दिवशी. बाकी दिवशी मी शाळेत जायचो. आजही मी सकाळी शाळेत करून आता घरी माझ्या घरी. परंतु काही हितचिंतकांनी एक चुकीच्या 2-3 दिवसांनी बातम्या दिल्या मी त्यांचा कॅप्टन खरातांचा पी ए म्हणून. पण मी कोणत्या प्रकारचे त्याचा पी ए नाही आणि मॅनेजर पण नाही आणि ट्रस्टी पण नाही. तुम्ही एकामेकाला ओळखत होते का? कॅप्टन खरात असतील, तुम्ही असतील किंवा त्यांनी सांगितलेलं तुम्ही काही काम केलं आहे का? काही जेवणाचे डबे वगैरे किंवा काही त्यांना भक्तांना लागणाऱ्या वस्तू तुम्ही पोच केल्यात का? हां, मी त्यांना ओळखतो. मंदिर झाल्यापासून ओळखतो. आणि मी तिथं हॉटेल नसल्यामुळे काही भक्तांना जेवण वगैरे द्यायची वेळ आली तर मी स्वतः द्यायचो. स्वतः घरून डबा त्यांना द्यायचो भक्तांना. कारण की तिथं आमचा ग्रामीण भाग एरिया आहे. कुठेही तिथं पाणी लवकर भेटत नाही, चहा पाणी भेटत नाही. त्यामुळे एक सुट्टीच्या दिवशी शिक्षकांना त्यांनी मला एक अन्नदान म्हणून मी करायचं या गोष्टी भाविकांना. तुम्ही जवळचे व्यक्ती आहात असं भासवलं जातं आहे आणि तुमचं नाव कुठंतरी जाणीवपूर्वक तुमची बदनामी करण्याच्या उद्देशाने समोर आणलं जातं आहे का? होय, कारण काय माझ्या गावातील काही थोडे हितचिंतक असतात. प्रत्येक गावात प्रत्येक हितचिंतक असतात. त्यामुळे 1-2-3 हितचिंतक आहेत. त्यांनी माझं नाव पुढं आणलं. पी ए वगैरे त्यांनी स्वतः पी ए असं नाव दाखवलं. पण मी ते पी ए पण नाही, मॅनेजर पण नाही आणि ट्रस्टी पण नाही. आता चर्चा सुरू आहे, तुम्ही त्यांचे पी ए होतात, तुमची देखील चौकशी झाली पाहिजे, SITने पोलिसांनी चौकशी केली पाहिजे अशी मागणी होते. मग तुम्हाला SITने किंवा नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी इथून मागे बोलवलं का? आणि बोलवलं तर तुम्ही जाणार का? मला अद्याप काही बोलवलं नाही आणि बोलवल्यानंतर मी स्वतः चौकशीला समोर जाऊ शकतो. कारण मला त्यांचा काही इतर गोष्टी संबंध नाही. त्यामुळे मला काही अडचण नाही समोर जाण्यासाठी. मात्र या मंदिरामध्ये काही रविवारच्या दिवशी प्रत्येकाला कुतूहल असतं एकमेकांशी फोटो काढणं. कोणी अधिकारी असतात, नेते मंडळी असतात, ते या ठिकाणी येत होते. मोठे मोठे अधिकारी नेते येत होते. ते त्यांच्यासोबत फोटो काढल्याचं देखील तुम्ही असं समोर येत आहे. तुम्ही काही फोटो वगैरे काढले होते का नेमकं? हो, बरेच काही अधिकारी असतील, काही मंत्री असतील, काही अधिकारी मी ओळखत पण नाही. पण एक फोटो काढण्यात एक इंटरेस्ट ग्रामीण एरियात कसं असतं का, मोठे अधिकारी आले ते एक कुतूहल असतं, आपण त्यांच्याबरोबर फोटो असला पाहिजे. पण मी त्यांच्याजवळ जाऊन फोटो काढलेले आहे. पण ते एक स्वतःचा आपण म्हणजे आनंद व्यक्त करण्यासाठी किंवा आमच्या या व्यक्तीबरोबर फोटो आहे हे दाखवण्यासाठी मी ते सुट्टी दिवशी केलेलं आहे. अशोक खरातांच्या नावे अनेक मालमत्ता आहेत. तुमची बदनामी जाणीवपूर्वक केली जाते आहे तुमच्या हितचिंतकांकडून आणि तुमच्या नावावर देखील काही मालमत्ता असल्याचा किंवा आर्थिक भागीदारी असल्याचा संशय त्यांच्याकडनं घेतला जातो आहे. मग नेमकी काही मालमत्ता वगैरे तुमच्या नावे आहे का? काही आर्थिक भागीदारी तुमची होती का? नाही, आर्थिक भागीदारी माझी 1 रुपयाची पण नाही, देवाणघेवाण पण नाही आणि कोणत्याही ठिकाणी मी त्यांच्याबरोबर भागीदारी नाही. मी फक्त रविवारी स्वयंसेवक म्हणून ती जात असो. बाकी इतर कोणत्याही आर्थिक किंवा भागीदारीमध्ये माझा काहीही संबंध नाही. शेवटचा प्रश्न, या ठिकाणी हे संपूर्ण प्रकार जो आहे तो उघड झालेला आहे. कुठंतरी महिलांबाबत लैंगिक शोषण असेल किंवा ह्या कॅप्टन बंधूने हे प्रकार केलेत. नेमकं या ठिकाणी कसं बघतात? तुम्ही एक सेवेकरी होते, स्वयंसेवक होते आणि आता त्याच्यानंतर हा प्रकार उघड होतोय. गावकरी म्हणून काय वाटतं? नाही, शेवटी ते प्रकार कानावर आल्यानंतर तो शोकास बसला. या गोष्टीचं कधी बी कोणी बी म्हणजे त्याचं सहमत करणारच नाही, निषेध व्यक्त करणार. आम्हाला या सुरू असलेल्या प्रकाराबाबत काहीही माहिती नव्हती. आता जे बाहेर येतं आहे त्याबाबत आम्ही निषेध व्यक्त करतो. मात्र मी रमेश शिंगे आहे, मी अशोक खरातचा कुठलाही पी ए नव्हतो किंवा माझी आणि त्यांची कुठली आर्थिक भागीदारी नाही. माझं जाणीवपूर्वक नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो असल्याची प्रतिक्रिया रमेश शिंगे यांनी झी 24 तासशी बोलताना दिली आहे. कुणाल जमदाडे, झी 24 तास, मिरगाव, नाशिक.